Starting or restarting a computer is called as multitasking. Wrong answer है. Starting and restarting the computer is called as booting. Capacity of a storage device is usually measured in terms of bytes. Correct answer है. Capacity of a storage device is usually measured in terms of bytes. बरोबर है. Output of an image through a printer is often called as hard copy. मॉनिटरवरती दिसणाऱ्या चित्राच्या आउटपुटला सॉफ्ट कॉपी म्हणतात, तर प्रिंटरवरती आउटपुट येणाऱ्या प्रिंटरवरती ऑब्टेन केल्या जाणाऱ्या आउटपुटला हार्ड कॉपी असं म्हटलं जातं. आउटपुट ऑफ एन इमेज इन द गिवन डिवाइस इज ऑफन कॉल्ड ॲज हार्ड कॉपी. इथे एक चित्र दिलेलं आहे, याच्यावरती ॲरो मूव्ह केल्यानंतर ते चित्र मोठं होतं आणि या चित्रामध्ये जे उपकरण आहे ते प्रिंटर आहे आणि प्रिंटरवरती येणाऱ्या इमेजला हार्ड कॉपी असं म्हणतात. बरोबर आहे. प्रायमरी स्टोरेज इज volatile. Correct. Primary storage means RAM. RAM means random access memory. Random access memory is volatile. That means it depends on electricity. Data is there in RAM only when the power supply is going on. If the power supply disrupts or automatically cut off, all the information in the RAM will be lost. So it is called as volatile memory. Correct answer. When your mouse pointer goes onto the top of a link in a web page, the shape of a mouse pointer changes to hand. वेब पेजमध्ये जेव्हा आपण एखाद्या हायपरलिंकवरती ॲरो मूव्ह करतो तेव्हा माऊस पॉइंटरचा आकार हा हँड किंवा हातासारखा होतो. याचं उत्तर बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द फंक्शन ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. हा एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, चेकमार्क्स दिलेले आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचे कोणते कोणते काम आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम यूजर इंटरफेस प्रोव्हाइड करते, प्रोग्राम्स रन करते, ॲप्लिकेशन्स रन करते आणि मॅनेजिंग रिसोर्सेस देखील मॅनेज करते. सो ऑपरेटिंग सिस्टीम रन्स प्रोग्राम्स और ॲप्लिकेशन्स, मॅनेजिंग रिसोर्सेस अँड प्रोव्हाइड्स यूजर इंटरफेस. ऑल थ्री ऑप्शन्स आर करेक्ट. अ डॅश इज अ सॉकेट फॉर एक्सटर्नल डिव्हाइसेस टू कनेक्ट टू द सिस्टम इन इट. पोर्ट इज अ सॉकेट. बऱ्याचशा एक्सटर्नल उपकरणांना जसं की कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅमेरा अशा उपकरणांना कम्प्युटरला जोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सॉकेटचा वापर केला जातो. सॉकेट्स आर ॲक्च्युली कनेक्शन पॉईंट्स फॉर एक्सटर्नल डिव्हाइसेस. सिस्टम युनिटला हे सर्व उपकरणं जोडण्यासाठी पोर्टचा वापर केला जातो. पोर्टचे बरेच प्रकार आहेत. सिरियल पोर्ट, पॅरलल पोर्ट, USB पोर्ट, ओके, HDMI पोर्ट, असे पोर्टचे बरेचसे प्रकार आहेत. सिरियल पोर्ट हा मोस्टली माऊससाठी वापरला जातो. आजकाल काही माऊस USB प्रकारचे पण उपलब्ध आहे, पण मोस्टली सिरियल पोर्ट माऊससाठी पण वापरतात. आणि या सिरियल पोर्टमध्ये डेटा 1 बिट बाय बिट म्हणजे 1 बिट आफ्टर अनदर बिट बाय बिट पास केला जातो. सिरियली डेटा पास केला जातो किंवा ट्रान्सफर केला जातो. पॅरलल पोर्टमध्ये डेटा एकाच वेळेला 8 बाईट पाठवला जातो. पॅरलल पोर्ट हा मोस्टली प्रिंटरसाठी वापरतात. अँड इन पॅरलल पोर्ट डेटा इज ट्रान्सफर्ड 8 बिट्स ॲट अ टाईम, 1 बाईट ॲट अ टाईम. USB पोर्ट इज फास्टर दॅन सिरियल अँड पॅरलल पोर्ट. सिरियल आणि पॅरलल पोर्टपेक्षा USB पोर्ट हे अतिशय फास्ट असतात. या पोर्टविषयी माहिती चॅप्टर नंबर 6 मध्ये उपलब्ध आहे. A port is a socket for external devices to connect to the system unit. Printers can be connected to a computer for producing output on a paper. कागदावरती आउटपुट निर्माण करण्यासाठी कम्प्युटरला प्रिंटर जोडता येतो. याचं उत्तर बरोबर आहे. प्रिंटरचे बरेचसे टाईप्स आपण डिस्कस केले. इंकजेट प्रिंटर, लेझर प्रिंटर, थर्मल प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, प्लॉटर. सो प्रिंटर्स कॅन बी कनेक्टेड टू अ कम्प्युटर फॉर प्रोड्युसिंग आउटपुट ऑन अ पेपर. करेक्ट आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस. खालीलपैकी कोणता पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस नाही. पोर्टेबल मीन्स स्मॉल, रिमूवेबल. हार्ड डिस्क इज नॉट पोर्टेबल. फ्लॉपी, पेन ड्राइव, ऑप्टिकल डिस्क, these are all portable. They can be transferred, they can be moved from one place to another place. Hard disk is not portable. Which of the following is a valid email address. खालीलपैकी कोणता ईमेल ॲड्रेस व्हॅलिड आहे. हा पहिला पर्याय व्हॅलिड आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये युजर नेम नाही आहे,
तिसऱ्या पर्यायामध्ये @ सिम्बॉल नाही आहे. चौथ्या पर्यायामध्ये 2 वेळा @ आलेला आहे. पहिला पर्याय योग्य आहे. फॉलोइंग आर द युजेस ऑफ इंटरनेट. इंटरनेटच्या सहाय्यानं खालील गोष्टी करता येतात. ऑनलाईन शॉपिंग करता येतं, ईमेल पाठवता येतात, चॅटिंग करता येतं. प्रेझेंटेशन क्रिएट करणं हे पॉवर पॉईंटचं काम आहे. वी डू नॉट क्रिएट प्रेझेंटेशन्स युजिंग इंटरनेट. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये सर्व ऑप्शन बरोबर असू शकतात. काही वेळेस 3 ऑप्शन बरोबर असू शकतात, काही वेळेस 2 ऑप्शन बरोबर असू शकतात. योग्य पर्याय चूज करा, सबमिटला क्लिक करा. इन MS Access, dash decides the maximum number of characters that can be entered in the field. Field size नावाची एक प्रॉपर्टी मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये असते. अँड युजिंग द प्रॉपर्टी field size, we can specify the maximum number of characters that can be entered in the text field. तर एखाद्या फील्डमध्ये एकूण किती कॅरेक्टर टाईप केले जावेत हे आपल्याला डिफाईन करता येतं फील्ड साईज या प्रॉपर्टीच्या सहाय्यानं. विच ऑफ द फॉलोइंग इज द हायेस्ट युनिट ऑफ मेमरी? गीगाबाईट GB इज द हायेस्ट युनिट ऑफ मेमरी. आपल्याला माहिती आहे बाईट्स म्हणजे काय. 8 बिटच्या एका ग्रुपला 1 बाईट म्हणतात. 1024 बाईटच्या एका ग्रुपला 1 किलोबाईट म्हणतात. अ ग्रुप ऑफ 1024 किलोबाईट इज इक्वल टू 1 मेगाबाईट अँड 1024 मेगाबाईट इज इक्वल टू 1 गीगाबाईट. So gigabyte is the highest unit of memory. These chips are specifically designed to handle the processing requirements related to displaying and manipulating 3D images. बऱ्याच वेळेला आजकाल लॅपटॉप किंवा कम्प्युटर्समध्ये 3D गेम्स, 3D इमेजेस, 3D मूवीज अशा प्रकारच्या 3 डायमेन्शनल इमेजेस डिस्प्ले करण्यासाठी किंवा मॅनिप्युलेट करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे स्पेशल प्रोसेसर्स उपलब्ध आहेत जे आपल्या कम्प्युटरवरती जोडता येतात. आणि अशा प्रोसेसर्सना ग्राफिक को प्रोसेसर असं म्हणतात. ॲक्च्युली एक प्रकारचा ॲडॅप्टर कार्ड असतो. दिस इज वन काइंड ऑफ एक्सपान्शन कार्ड वी कॅन कनेक्ट टू द सिस्टम इन इट विच इज अ स्पेसिफिकली डिझाइन्ड प्रोसेसर टू हँडल द प्रोसेसिंग रिक्वायरमेंट्स रिलेटेड टू डिस्प्ले अँड मॅनिप्युलेट 3D इमेजेस, 3D गेम्स, 3D मूवीज. अशा ठिकाणी ग्राफिक कार्डचा वापर केला जातो किंवा ग्राफिक को प्रोसेसर या प्रकारच्या एका प्रोसेसरचा वापर केला जातो. प्रॅक्टिकलमध्ये काही नवीन टाईपचे क्वेश्चन्स असतील तर आता आपण सॉल्व करूया. कट, कॉपी, पेस्ट, रिनेम, डिलीट, बोल्ड, इटॅलिक अशा प्रकारचे सिंपल क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करता येतील. विल लुक फॉर सम न्यू क्वेश्चन्स. इथे एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये एक नवीन वर्कशीट ॲड करा. इन द गिवन स्प्रेडशीट फाईल इन्सर्ट अ न्यू वर्कशीट. चेंज द लेफ्ट मार्जिन ऑफ द न्यू शीट टू 1 इंच. ऑलरेडी वी हॅव अ शीट हिअर अँड नाव वी वॉन्ट टू इन्सर्ट अ न्यू वर्कशीट. एखाद्या एक्झिस्टिंग वर्कशीटला राईट क्लिक करा, इन्सर्ट नावाच्या ऑप्शनला क्लिक करा, वर्कशीट हा ऑप्शन चूज करून ओकेला क्लिक करा. किंवा होम टॅबमध्ये इन्सर्ट नावाच्या मेनूमध्ये इथून देखील इन्सर्ट शीटचा वापर करता येईल. किंवा एका एक्झिस्टिंग वर्कशीटला राईट क्लिक करून इन्सर्ट करता येईल. आणि या नवीन वर्कशीटचे लेफ्ट मार्जिन 1 इंच करायचं आहे. पेज लेआउट, मार्जिन, कस्टम मार्जिन. चेंज द लेफ्ट मार्जिन टू 1 इंच. अँड नाव क्लिक ऑन ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन अप्लाय ग्रेडियंट फिल बॅकग्राऊंड स्टाईल टू द सेकंड स्लाइड. स्लाइड नंबर 2ला आपण सिलेक्ट करूया आणि इथे आपल्याला दुसऱ्या स्लाइडला ग्रेडियंट फिल बॅकग्राऊंड आपल्याला अप्लाय करायचं आहे. डिझाईन टॅबमध्ये फॉर्मॅट बॅकग्राऊंड या ऑप्शनला क्लिक करा आणि इथून ग्रेडियंट हा टाईप आपल्याला चूज करायचा. सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे, ऑटोमॅटिकली अप्लाय होईल. ओके, फक्त एका स्लाइडला अप्लाय करायचं आहे त्यामुळे डायरेक्टली आपण इथे ग्रेडियंटला क्लिक केलं, अप्लाय टू ऑलला क्लिक केलं तर सर्व स्लाइडला अप्लाय झालं असतं. सो वी हॅव टू अप्लाय ओनली फॉर 1 स्लाइड. कॉन्टॅक्ट क्रिएट करणे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येईल. नाव इन द गिवन वेब पेज देर इज न्यू क्वेश्चन. इन द गिवन वेब पेज यूज फीडबॅक ऑप्शन टू प्रोव्हाइड द फीडबॅक अँड सेंड इट. मायक्रोसॉफ्टची एक वेबसाईट ऑलरेडी ओपन करून दिलेली आहे आणि तुम्हाला फीडबॅक सेंड करायचा आहे. तर इथे फीडबॅक नावाची एक लिंक उपलब्ध आहे. या लिंकला क्लिक करा आणि इथे काही प्रश्न आहेत
या प्रश्नाचे आन्सर आपल्याला इथून चूज करायचे. कोणतेही ऑप्शन चूज करा. सेंड बटनला क्लिक करा. थँक्यू फॉर प्रोव्हाइडिंग फीडबॅक ऑन द Microsoft.com होमपेज असा मेसेज दिसतो. गूगल वेबसाईट ओपन करून KSU युनिव्हर्सिटी आपल्याला सर्च करता येईल. सो आय स्किप दिस क्वेश्चन. चेंज द ॲट्रिब्यूट ऑफ फाईल टायगर अँड मेक इट हिडन. दोन प्रकारचे ॲट्रिब्यूट असतात, रीड ओनली आणि हिडन. ओके, फाईलला राईट क्लिक करू शकता. फाईलला राईट क्लिक करून आपल्याला रीड ओनली किंवा हिडन हे ॲट्रिब्यूट सेट करता येईल. सपोर्ट फोल्डरमध्ये टायगर नावाची फाईल आहे. या फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करायचं आहे तर फाईलला राईट क्लिक करा. प्रॉपर्टीज नावाच्या ऑप्शनला क्लिक करा अँड सिलेक्ट हिडन ऑप्शन. क्लिक अप्लाय. ओके, नाव सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे अप्लाय आर्टिस्टिक पेज बॉर्डर टू द गिवन वर्ड डॉक्युमेंट. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये या पेजला आपल्याला आर्टिस्टिक पेज बॉर्डर अप्लाय करायचे. डिझाईन टॅबमध्ये पेज बॉर्डर या ऑप्शनला क्लिक करा आणि या ठिकाणी बरेचसे आर्टिस्टिक स्टाईल्स उपलब्ध आहेत. इथून कोणतीही एक आर्टिस्टिक स्टाईल आपल्याला सिलेक्ट करायची आहे. युजली सिलेक्ट फर्स्ट वन. क्लिक ऑन ओके अँड देन सबमिट. अनदर न्यू क्वेश्चन. इन द गिवन डॉक्युमेंट फ्लिप द कार इमेज हॉरिझॉन्टली. इथे आपल्याला एक इमेज देण्यात आलेली आहे आणि ही इमेज हॉरिझॉन्टली फ्लिप करायची आहे. काही वेळेला अशा प्रश्नामध्ये रोटेट करा, फ्लिप करा असे प्रश्न येतात. सिलेक्ट द कार इमेज. इमेज सिलेक्ट करा. फॉर्मॅट मेनूमध्ये फॉर्मॅट टॅबमध्ये क्लिक करा आणि इथे रोटेट ऑब्जेक्ट या ऑप्शनमध्ये फ्लिप हॉरिझॉन्टल नावाचा फोर्थ ऑप्शन आहे. समटाइम्स द क्वेश्चन विल बी टू रोटेट द इमेज 90% राईट, रोटेट द इमेज लेफ्ट 90%. इथे प्रश्न विचारला आहे हॉरिझॉन्टली फ्लिप करा तर फ्लिप हॉरिझॉन्टल या बटनला क्लिक करा. हॉरिझॉन्टली ही इमेज फ्लिप होईल आणि आता सबमिट करा. इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट ब्लँक कॉलम बिटवीन टाईम अँड प्रोग्राम कॉलम. इथे टाईम आणि प्रोग्राम असे दोन कॉलम आहेत. ह्या दोन्ही कॉलमच्या मध्ये एक रिकामा कॉलम इन्सर्ट करायचा आहे. कुठलाही एक एक्झिस्टिंग कॉलम सिलेक्ट करा. युजली टू सिलेक्ट अ कॉलम मूव द माउस पॉइंटर ओव्हर द टॉप ऑफ द कॉलम. कॉलमच्या टॉपला ॲरो मूव्ह करा. द माउस पॉइंटर ॲपियर्स इन अ शेप ऑफ अ ब्लॅक डाऊन ॲरो. क्लिक केल्यानंतर कॉलम सिलेक्ट होईल. लेआउट टॅबमध्ये इन्सर्ट राईटला क्लिक करा. एक ब्लँक कॉलम इन्सर्ट झालेला आहे. नाव सबमिट. सॉर्ट आपल्याला माहिती आहे. चार्ट स्टाईल चेंज करता येईल. रिप्लेस ऑल आपल्याला करता येईल. लाईन स्पेसिंग आपल्याला चेंज करायचं आहे. चेंज लाईन स्पेसिंग ऑफ द टायटल ऑन फर्स्ट स्लाईड टू 2.0 लाईन्स. पहिल्या स्लाईडमध्ये असणारं टायटल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि याचं लाईन स्पेसिंग आपल्याला 2.0 सेट करायचं आहे. रिप्लेस प्रेझेंटेशनमध्ये पण रिप्लेसचा प्रश्न आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन रिप्लेस द वर्ड फोटो विथ द वर्ड पिक्चर युजिंग फाइंड अँड रिप्लेस ऑप्शन. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट तिन्हीमध्ये पण असा एक कमांड किंवा ऑप्शन उपलब्ध आहे रिप्लेस नावाचा होम टॅबमध्ये. नाव हिअर वी हॅव टू फाइंड where to find word photo and replace with picture. Replace all नावाच्या ऑप्शनला क्लिक करा. We searched your presentation, made 2 replacements. ओके, क्लोज करा डायलॉग बॉक्स आणि आता सबमिटला क्लिक करा. जिथे फोटो हा शब्द होता तिथे आता पिक्चर हा शब्द. ट्रान्झिशन इफेक्ट आता आपल्याला सेट करता येईल. फक्त करंट स्लाईडला सांगितलं असेल तर फक्त एकाच स्लाईडला अप्लाय करा आणि अप्लाय टू ऑल या बटनला क्लिक करू शकता जर सर्व स्लाईडला अप्लाय करायचं असेल. मीटिंग क्रिएट करता येईल. टास्क क्रिएट करता येईल. ओके, सॉफ्टवेअर फोल्डरमध्ये फेवरेटमध्ये ॲड करा. विजिट द वेबसाईट ibm.com. www.ibm.com या वेबसाईटला व्हिजिट करा आणि फेवरेट्समध्ये सॉफ्टवेअर फोल्डरमध्ये ॲड करा. फेवरेट मेनूमध्ये ॲड टू फेवरेटला क्लिक करा आणि ॲडला क्लिक करण्याच्या आधी इथून सॉफ्टवेअर फोल्डर चूज करा अँड देन क्लिक ऑन ॲड. जर फोल्डर नसेल तर नवीन फोल्डर क्रिएट करा. अपॉइंटमेंट क्रिएट करणे प्रश्न आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट प्रश्न आहे ओपन द इनबॉक्स फोल्डर ऑफ गिवन ईमेल अकाउंट अँड ओपन द मेल ऑफ डेट 6 डिसेंबर. दिलेल्या ईमेल अकाउंटमधील इनबॉक्स फोल्डर ओपन करा. म्हणजे इनबॉक्स नावाच्या ऑप्शनला क्लिक करा. इनबॉक्सला क्लिक केलं की आलेले सगळे मेल दिसत आहेत आणि यातला आपल्याला 6 डिसेंबरचा मेल ओपन करायचा आहे. इथे 6 डिसेंबरचा एक मेल आहे. त्या सब्जेक्ट लाईनला क्लिक करा.
तो मेल ओपन होईल आणि आता सबमिटला क्लिक करूया. प्रॅक्टिकल क्वेश्चन्स. दिलेल्या फोल्डरमध्ये सर्च इंजिन नावाची फाईल शोधा, ती ओपन करा, त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा, फाईल सेव्ह करा आणि मग फाईल बंद करा. लोकेट सर्च इंजिन .txt फाईल. सपोर्ट फोल्डरमध्ये, इन्फॉर्मेशन फोल्डरमध्ये, हेल्प फोल्डरमध्ये ती फाईल आहे. डबल क्लिक करून ओपन करा. ओपन केल्यानंतर सिलेक्ट ऑल करून सर्व टेक्स्ट डिलीट करा. त्यानंतर फाईल मेनूमध्ये सेव्हला क्लिक करून ती फाईल सेव्ह करा, क्लोज करा आणि आता सबमिट बटनला क्लिक करा. हायपरलिंक इन्सर्ट करायला सांगितलं आहे. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट इन्सर्ट हायपरलिंक टू द वर्ड कीबोर्ड अँड लिंक दिस टू yahoo.com. कीबोर्ड हा शब्द कुठे शोधा. कीबोर्ड या शब्दाला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि कीबोर्ड या शब्दासाठी हायपरलिंक ॲड करायची आहे. तर एखाद्या शब्दाला सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये हायपरलिंक या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे www. HTTP टाईप करायची गरज नाही, डायरेक्टली टाईप करा www.yahoo.com. क्लिक ऑन ओके, देन सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन द गिवन स्प्रेडशीट यूज इफ फंक्शन इन सेल N4 शो रिझल्ट ट्रू इफ द व्हॅल्यू इन सेल J4 इज ग्रेटर दॅन 50. इफ स्टेटमेंटचा वापर करायचा आहे आणि इफ फंक्शनचा वापर करून J4 या सेलमधली व्हॅल्यू जर 50पेक्षा मोठी असेल तर N4मध्ये ट्रू टाईप करायचं आहे किंवा ट्रू डिस्प्ले करायचं आहे. तर पाहिजे त्या फॉर्म्युला बारमध्ये आपण टाईप करूया इक्वल टू इफ ब्रॅकेट सेल ॲड्रेस ऑफ J4 ग्रेटर दॅन 50 कॉमा डबल कोट्समध्ये आपण टाईप करूया ट्रू, पुन्हा कॉमा आणि एम्प्टी डबल कोट्स. जर J4मधली व्हॅल्यू 50पेक्षा मोठी असेल तर ट्रू डिस्प्ले करायचं आहे, पण एल्समध्ये काय डिस्प्ले करायचं आहे स्पेसिफाय केलेलं नाही आहे. सो द लॉजिकल टेस्ट इज J4 ग्रेटर दॅन 50. जर J4मध्ये असणारी व्हॅल्यू 50पेक्षा मोठी आहे तर ट्रू ही व्हॅल्यू डिस्प्ले होईल, अदरवाईज ब्लँक सेल डिस्प्ले होईल. इथे ट्रू दिसते आता बिकॉज व्हॅल्यू इज 65 ग्रेटर दॅन 50. ऑल डे इव्हेंट इनबॉक्स फोल्डर ओपन करा आणि कॅटलॉग सब्जेक्ट असणारा ईमेल मेसेज ओपन करा. इनबॉक्स फोल्डर ओपन करा आणि इथं आपल्याला कॅटलॉग हा विषय असणारा ईमेल ओपन करायचा आहे. तो इथे डायरेक्टली दिलेला नाही आहे, तो आपल्याला सर्च करून ओपन करायला सांगितलं आहे. तर सर्च बॉक्समध्ये आपण टाईप करूया कॅटलॉग. सर्च मेल नावाच्या बटनला क्लिक करा, ईमेल सर्च होईल. त्या सब्जेक्टला क्लिक करून तो ईमेल ओपन करा आणि मग सबमिटला क्लिक. मोस्टली इथे आपण काही क्वेश्चन सोडवलेले आहेत जे नवीन वाटतात किंवा जे वेगळे वाटतात असे प्रश्न सोडवलेले आहेत. ऑब्जेक्टिव्हमधले सगळे क्वेश्चन सोडवले आहेत, प्रॅक्टिकलमधले 15 प्रश्न सोडवले. ओके, जे सोपे प्रश्न आहेत तुम्ही सोडवू शकता, हे मी आता स्किप केलेले आहेत.